हॅलो गाईस, वेलकम टू वैशालीज किचन. मी आज बनवत आहे छोले आणि कुलचे. 200 ग्राम छोले घेतलेले आहे, ते आता मी धुते. एक मोठी वेलची, एक स्टार फूल, दालचिनी हे टाकत आहे. थोडंसं मीठ, थोडी हळद. आता ह्याला मी 4 शिट्ट्या करून घेऊ. आता मी छोले शिजवायला लावले आहे. आता मी मसाल्याची तयारी करून घेते. छोलेचा मसाला बनवण्यासाठी आपण घेणार आहोत कांदा, टोमॅटो, लसूण, अद्रकचा थोडा तुकडा आणि 5-6 काजू. आता हे मी भाजून घेणार आहे. हे सगळं एक संगती टाकलं तरी चालेल. आता मी मसाला काढून घेते. भाजलेला मसाला मी काढलेला आहे. त्यात आता मी थोडीशी कोथिंबीर टाकते. ते थोडंसं थंड झालं की मी हे वाटून घेईन. हे आता मी भांड्यात काढून घेते. A few moments later. झालेला आहे. मला भाजलेल्या कढईतच आपण भाजी टाकत आहे. थोडंसं तेल, बटरचा डबा खोलायचा, थोडंसं बटर, यामध्ये हा वाटलेला मसाला. गरम मसाला यात टाकत नाही, यासाठी छोलेमध्ये टाकलेला आहे मी गरम मसाला. यात थोडीशी हळद, लाल तिखट, हा माझा घरचा मसाला आहे. हा घरचा मसाला, धना जिरा पूड आणि थोडासा गरम मसाला. मसाला जास्त भाजायचा नाहीये, कारण की आपण मसाला पहिला भाजलेला आहे. स्लो करते गॅस आणि आता कुकरची शिट्टी करते. हे बघा, हे छोले शिजलेले आहे. छोले असे दाबूचे परत एक. थोडेसे मॅश करून घ्यायचे, भाजीला टेस्ट चांगली येते. भांडं थोडंसं धुवून कसुरी मेथी, ही झालेली आहे आपली छोलेची भाजी. हळद आहे कुलच्याचं पीठ. तर मी मैदा घेतलेला नाही, मी फक्त गव्हाचं पीठ घेतलेलं आहे. तर त्यामध्ये मी थोडंसं
बेकिंग पावडर टाकते थोडीशी, नाव बेकिंग पावडर, थोडस दही, थोडीशी साखर, थोडस तेल. तेल टाकल्यामुळे थोडस ते फुगतं. आणि मीठ. आता हे मी मळून घेते. A few moments later. यामध्ये मी मैदा जरा सुद्धा घेतलेला नाही. हे पीठ असं झालं पाहिजे. नंतर ते फुगल्यानंतर थोडस 15-20 मिनिटं ठेवायचं, नंतर करायला घेऊया. 15 minutes later. जे बनवायला घेत आहोत. लाटून घेतलं. गोल नाही लाटायचं, थोडस लांबसर लाटायचं. तुम्ही गोल लाटायचं, तुम्ही गोल पण घेऊ शकता. त्याच्यावर थोडीशी कोथिंबीर टाकायची. थोडंसं लाटून घ्यायचं. असं फिरवायचं. झालं की असं उलटं करायचं. त्याला थोडंसं पाणी लावायचं. पाणी व्यवस्थित लागलं पाहिजे, नाही तर ते सोडून दे. तर हे असं धरून असं गॅस. तुमच्याकडे पकडण्याचा तवा असेल तर तो पण तवा चालेल, कारण की माझ्याकडे नाहीये म्हणून मी हा तवा घेतला. आपला गव्हाचा आहे म्हणून तो जास्त हे नाही झालाय. मैदा टाकला की जास्त फुगतो. सोड टाक. हे आता भाजून झालंय. आता हे थाळी घ्यायचं आणि त्याला थोडं बटर लावायचं. हे झाला आपला घरगुती कुलचा. त्याच्यात छोले काढून बघ पप्पाला. आपल्याला आवडेल अशी तेवढी कोथिंबीर टाकायची छोलेमध्ये. नंतर खायला हे झाले आपले छोले कुलचे. आता माझ्या मिस्टरांना विचारले याची टेस्ट कशी झाली आहे, खाऊन सांगा कसं झालं.
मस्त एक नंबर सांगितलं. मला आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा आणि कमेंट करायला कशी रेसिपी झाली ते कमेंट करायला विसरू नका आणि बेल आयकॉनला क्लिक करा.